रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मुलींना कमी वयामध्ये मासिक पाळी आल्यामुळे कोणकोणते धोके होऊ शकतात आणि या धोक्यातून सावरण्यासाठी किंवा बाजूला होण्यासाठी किंवा हे धोके होऊ नयेत म्हणून पालकांनी कोणकोणती काळजी घेणं आवश्यक आहे हे मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. तर पहिली महत्त्वाची गोष्ट, मुलींना मासिक पाळी लवकर येण्याची कारणं अनेक मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत. तर समजा मुलींना मासिक पाळी लवकर आली तर पहिला धोका हा संभवतो की तिचं लाईफ कमी होतं. एक म्हणजे वृद्धपणा लवकर येतो, पहिली महत्त्वाची गोष्ट. 40-50 मॅक्झिमम 60 वर्षापर्यंत तिचं आयुष्य हे डिक्रीज म्हणजे कमी केलं जातं. त्याला कारणंही अनेक आहेत. कारण वयाच्या उतार वयामध्ये म्हणण्यापेक्षा बरं का, तुम्हाला सांगतो अगदी 25 वर्षाच्या पुढेच मुलीला फिट येणे, लक्षात ठेवा, त्याला उन्माद असं म्हणतात. कारण ज्या वेळेला जे कार्य घडायचं ते कार्य त्या वेळेला घडत नाही. कारण मासिक पाळी लवकर आली की पालक लवकर लग्न करतात, मुलं होतात. ऑपरेशन करून ज्या वेळेला एकत्रित येणं पती पत्नीनं आवश्यक आहे त्यावेळेला हे सगळा कार्यक्रम उरकून संपलेलं असतं यांचं जीवन. ध्यानात आलं का? आणि एक नर्वसपणा प्राप्त होतो. आता आपलं काम संपलं, आपण त्यांना असं वाटतं की आपला जन्म याच्यासाठीच. त्याच्यामुळं ती व्यक्ती सदैव तणावामध्ये राहते आणि तणावामध्ये ती व्यक्ती राहिल्यामुळं, या तणावामुळं काय होतं ते पहा. मासिक पाळी लवकर आल्यानंतर संभाव्य धोके कोणते होतात ते मी या व्हिडिओमधून सांगायला लागलो, हे लक्षात ठेवा. ब्लड प्रेशरचा त्रास लवकरच अर्ली एजमध्ये सुरू होतो. मधुमेह हा आहे किंवा पिशवीचे आजार हे कमी वयापासूनच सुरू होतात. पाहिजे तेवढी उंची न वाढणे, बुटकेपणा येणे, काय तोटे काय होतात ते मी सांगतोय. यदा कदाचित सर्व्हिक्स कॅन्सर वरतीही ती व्यक्ती जाऊ शकते. मग आता सर मासिक पाळी लवकर आलेले आता काय करायचं? तर ज्यांच्या बाबतीत मासिक पाळी लवकर आलेले आहे त्यांनी न घाबरता, लक्षात ठेवा, खंबीरपणे आपलं पूर्ण लक्ष अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करणं, मोबाईल पाहण्याचं प्रमाण अतिशय कमी करणं. परंतु अलीकड मुलींचं बाहेर शिकायला जाण्याचं प्रमाण वाढल्यामुळं मोबाईलचा अतिवापर, लक्षात ठेवा, ही कारणं लक्षात ठेवा. आणि मग पुन्हा तिथनं न वर्णन म्हणजे सांगू नयेत असले त्रास होणे. तर हे रोग तर सांगितलंच मी कोणते होतात ते. मग पालकांनी आपल्या जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी कोणती काळजी घ्यावी की जेणेकरून तिला वयाच्या 12व्या ते 14व्या वर्षी दरम्यान 11.5 वर्षाच्या पुढे साधारण मासिक पाळी म्हणजे 6वीला किंवा 5वी एंड होताना मासिक पाळी मुलीला येईल. पहिलं काम करायचं, मोबाईल बंद करायचा. मुलींचा मोबाईलचा अतिवापर
टाळायचं. जे लहान आहेत त्यांच्यासाठी सांगतोय बरं का, हे आलेल्यांनी काय करायचं ते पुढं सांगणार आहे. कुठल्याही प्रकारे आपल्या मुलाकडून तुझा एवढाच नंबर आला पाहिजे आहे, नाही आला तर तुला ही शिक्षा करीन, त्याच्यामुळं मुली अंडर टेन्शन राहतात. लक्षात ठेवा. आणि तणाव आला की मासिक पाळी लवकर येते. कोणत्याही अशा आपल्या अवाढव्य ज्या इच्छा आहेत त्या आपल्या मुलीवरती लादू नये, ही पालकांनी घ्यावयाच्या काळजी आहे. बाहेरचं फूड पालकच म्हणतात घे आता बाहेरचं काहीतरी चिप्स वगैरे नाही खा, घे चॉकलेट एखादं. डार्क चॉकलेट तर मुलींना अजिबातच देऊ नयेत. कोल्ड ड्रिंक्स लहान वयात मुलींना अजिबात देऊ नयेत, कारण त्यातील केमिकल्स पदार्थामुळं सुद्धा या मासिक पाळीवरती परिणाम होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आहार वेळच्या वेळेला आपल्या अपत्याला देणे. पालक काय करतात पहा, मुलगा आणि मुलगी असा फरक करतात. जो मुलाला आहार दिला जातो तो मुलीच्या बाबतीत दिला जात नाही. आणि माझा स्पष्ट हा अनुभवातून काही पालकांनी यात सुधारणा करावी. मुलगी काय मुलगा काय दोघालाही 9 महिने 9 दिवसच आईनं पोटात वागवलेलं आहे. दोन्ही आपल्याच पोटी आलेली अपत्य आहेत आणि दोघांना समान मानावं. मुलीचा तिरस्कार करते आई, वास्तविक पाहता मुलगी असूनच मुलीचा तिरस्कार करते. बाप लाड करतो जरा, परंतु असा तिरस्कार न करणे, गोड बोलून तिला बाळ असं करू नये. मासिक पाळी जरी आली अर्ली स्टेजेसला तर तिला त्याबद्दल माहिती करून, म्हणजे तिच्या पाठीमागं पालकांनी खंबीरपणे उभं राहणे. ज्यांच्या बाबतीत मासिक पाळी लवकर आलेली आहे त्या मुलीला व्यवस्थितरित्या आहार योग्य देणे, दुर्लक्ष न करणे आणि दररोज एकदा तरी कमीत कमी पालकांनी मुलींना दिलेला मोबाईल चेक करावा. काय डिलीट करून टाकतात. लक्षात ठेवा, अलीकडची मुलं फार हुशार झाली, परंतु आता सांगू नयेत असल्या गोष्टी घडतात. लक्षात ठेवा, वडील समोर बसलेले असतात आणि त्यांच्या देखतच मुलाचा फोन तिकडून, बोलताना मुलगा बोलतो परंतु इकडून ती म्हणते हां बोल की ग, कशी काय आठवण झाली तुला. म्हणजे आईवडिलांना असं वाटतं की मैत्रीण बोलती, परंतु लगेच कानाचा फोन घेऊन बघावं कोण बोलतंय ते. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. बरंच काही मुलामुलींचं दडगं चाललेलं असतं आणि पालक मुद्दाम होऊन इथं दुर्लक्ष करतात. बोलत असेल की मैत्रिणीबरोबर, परंतु खरोखरच ती कुणाबरोबर बोलती याची खात्री करा. याचा अर्थ मुलीवर अविश्वास दाखवा असं नाही. हजारात एक आपत्ती असं असू शकतं, परंतु सर्व दृष्टीनं विचार करून योग्य गायडन्स करणं हे माझं कर्तव्य आहे. थोडक्यात आपण त्या स्थितीमधून गेलेलो आहोत आणि आपण कशा हे पहा, आणखीन एक दुसरी महत्त्वाची गोष्ट माझी राहिली सांगायची. प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये किंवा प्लॅस्टिक कुठल्याही वस्तूमध्ये खातो तो आहार न वापरणे. लक्षात ठेवा, न कळत का होईना परंतु प्लॅस्टिकचा समावेश त्या अन्नामध्ये होऊन हे असं अर्ली पिरियड हे येऊ शकतात.
अतिशय व्यवस्थित सर्व थायरॉइड डिसऑर्डर मुळेही कधी कधी मग ते चेक करावं बाबा. मासिक पाळी लवकर आली तरी बी चेक करावं, उशिरा आली तरी चेक करावं. मुलीचा आहार आपल्या काय आहे तोही पाहावा. आणि यामध्ये आपणास कुठे बंधन ठेवता येईल त्याचा पालकांनी योग्य वेळेला योग्य विचार केला तर हे जे धोके पुढे संभवणार आहेत ते टाळले जाऊ शकतात. होता होईल तेवढा मी जास्तीत जास्त पालकांनी प्रिकॉशन काय घ्यायचं ते मी सांगितलं. भगवंताचा निरोप तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचं काम मी केलं. ऐकायचं का न ऐकायचं, चॅनल लाईक सबस्क्राईब करायचा का न करायचा, न करताही अनुभव घ्या आणि सबस्क्राईब करूनही अनुभव घ्या. मीच माझ्या तोंडाने कशासाठी सांगावं. जर आपणास योग्य वाटली माहिती तर आवर्जून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.